Hello dear students, welcomes to ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ग्लोबल ऑनलाईन मराठीची MSc 2025 साठी क्रॅश कोर्स बॅच लॉन्च झालेली आहे 13 जानेवारी पासून. तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड सेशन भेटतील, त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर्स भेटतील, त्याच्यानंतर जो सर्व सिलेबस असेल त्याच्या आधारित तुम्हाला संपूर्ण नोट्स भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो नोट्स गरजेचे असतात, ज्याच्यामध्ये की फ्लो चार्ट इन्क्लुडेड आहेत आणि टेबल्स इन्क्लुडेड आहेत, जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट ते गोष्टी भेटतील. त्याच्यानंतर सरावासाठी प्रश्नपत्रिका भेटतील, जी मागील इयरची जी 5 वर्षाची जो ट्रेंड आहे MSc चा क्वेश्चन पेपर काढण्याच्या बाबतीत, त्यावर आधारित त्याचं विश्लेषण करून आम्ही जे सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या त्या भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर MCQ भेटतील, ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्लेषणासह जे MCQ असतील तुम्हाला, आणि ह्याच्यानंतर 24x7 तुम्हाला गायडन्स असेल. आणि त्याच्यानंतर ही बॅच असेल ती लॅपटॉप आणि वेब व्ह्यू दोन्हीवर पण तुम्हाला ऍक्सेसिबल असेल. त्याच्यानंतर जी फीस आहे ती 12,000 आहे, मात्र परत डिस्काउंट नंतर ती 8,000 होईल. त्याच्यानंतर इंडिपेंडंट डे सेल नुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये पण 30% डिस्काउंट भेटेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5,000 पर्यंत, 5 to 6,000 पर्यंत तुम्हाला ही पूर्ण बॅच येईल. त्याच्यामध्ये पण परत तुम्हाला जर पेपर 2 ची बॅच परचेस केला तर त्यामध्ये पेपर 1 बिलकुल फ्री मध्ये तुम्हाला ऍक्सेसिबल असेल. तर तुम्हाला जर बॅच मध्ये आपल्या एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपल्या कॉन्टॅक्ट करून आजच एनरोल करू शकता. तर आजचं सेशन सुरू करूया. आज आपण 2019 ते 2024 ह्या 5 वर्षामध्ये सेल बायोलॉजी रिलेटेड जे कन्सेप्ट सेल बायोलॉजी आहे, जो युनिट आपला सेल बायोलॉजी आहे, त्या युनिटवर कोणत्या पद्धतीचे कसे क्वेश्चन विचारले होते आणि येणाऱ्या सेटमध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतात यावर डिस्कस करूया. तर पहिलं आहे पहिल्यांदा आपण 2019 पासून सुरू करूया. याच्यामध्ये मायक्रोट्युब्युल डिपोलरायझेशन विषयी क्वेश्चन आला होता. याच्यामध्ये त्यांनी की कोणता ड्रग मायक्रोट्युब्युलचं डिपोलरायझेशन करते यावर त्यांनी क्वेश्चन विचारला होता. त्याच्यानंतर सेल कंटिन्युटी म्हणजे सेलमध्ये कम्युनिकेशन कसं आहे सेल मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गेनल मध्ये, ह्यावर एक क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर ऑक्सिझोम आणि F1 पार्टिकल आहेत, त्यांचं फंक्शनवर क्वेश्चन आला होता की मायटोकॉन्ड्रियामध्ये त्यांचं फंक्शन काय आहे नेमकं, ह्यावर एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर सेल फ्रॅक्शनेशन म्हणजे काय, सेल ऑर्गेनल जे आहेत त्यांच्या सेपरेशनच्या टेक्निकवर इथे क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर गॉल्गी अपॅरेटस जो आहे त्याच्या फंक्शनवर इथे क्वेश्चन आला होता. तर त्याच्यानंतर ATP सिंथेसिस आणि ATP सिंथेस ह्यावर एक क्वेश्चन तिथे आपल्याला बघायला भेटतो. ह्यामध्ये एक ट्रेंड बघू शकता तुम्ही की जो 2019 चा ट्रेंड होता, त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनल्स आणि जे मेकॅनिझम आहेत ATP सिंथेसिस, सेल कम्युनिकेशन, यावर आपल्याला मेजॉरिटी क्वेश्चन बघायला भेटतात. तर सेल ऑर्गेनल वर मेजर फोकस देतो 2019 ला. त्याच्यानंतर आता बघूया आपण 2020 याच्यामध्ये जे टॉपिक होते ते जो आपला सोडियम पोटॅशियम पंप आहे तो ग्रेडियंट त्याचा म्हणजे किती सोडियम आयन सेलमध्ये इंटर करतात आणि किती पोटॅशियम आयन जे आहेत ते आउटसाइड द सेल मूव्ह करतात, ह्यावर इथे क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्या जीन रेग्युलेशनवर म्हणजे स्ट्रेस अंडर त्यांचं जीन रेग्युलेशन कसं असेल यावर एक क्वेश्चन इथे आपला 2020 मध्ये बघायला भेटतो. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टवर क्वेश्चन आला होता की जे मॉलिक्युल्स आहेत ते अगेन्स्ट द ग्रेडियंट्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं मूव्ह होतात ह्याच्यावर एक क्वेश्चन आला होता. म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टची मेकॅनिझम काय असते यावर इथे 2020 मध्ये क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर मायक्रोट्युब्युल जे आहे त्याचं कंपोजिशन काय, की मायक्रोट्युब्युल च बेसिक जे युनिट आहे ते काय, ह्याच्यावर इथे आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतो 20 मध्ये. तर ह्याच्यामध्ये बघू शकता की मायक्रोट्युब्युल ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे 2 क्वेश्चन आणि एक मायक्रोबियल फिजिओलॉजी मधून एक क्वेश्चन, असे 4 क्वेश्चन आले होते काय 20. तर 2021 चा पॅटर्न बघूया आपण. ह्याच्यामध्ये
जो क्वेश्चन आहे, सॉरी एचडीएफ स्पेस मे बी टेक्निक मध्ये जाईल. मात्र हे बाकीचे जे आहेत सायटोचेलेजिन डी आणि जे मायक्रोफिलामेंट इनहिबिशन मध्ये काम करते, तर ह्याच्यामध्ये जे आपण बघू शकतो की सायटोस्केलेटनवर एक क्वेश्चन आहे. हे जे आहेत तिन्ही पण हे मेम्ब्रेनवर क्वेश्चन आलेले आहेत. सोडियम पोटॅशियम पंप असेल, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असेल, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असेल, तर हे मेम्ब्रेनवर क्वेश्चन आलेला आहे की आपला जो सेल मेम्ब्रेन असतो त्याच्यावर क्वेश्चन आहे डायरेक्टली. त्याच्यानंतर न्यूक्लिअर पोरवर एक क्वेश्चन दिसतं इथे आपल्याला की न्यूक्लिअर पोरचा जो नंबर आहे तो कशावर डिपेंड आहे, असा इथे क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधले जे मध्ये प्रोटीन सॉर्टिंग कशा पद्धतीने होते ह्यावर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर जे झेडरिंग फॉर्म होते सेल डिव्हिजन मध्ये बॅक्टेरियामध्ये, त्याच्यावर इथे एक क्वेश्चन आला होता. आणि ग्लोबिन सिंथेसिस रेग्युलेशन ह्यावर एक क्वेश्चन आला होता. तर इथे बघू शकतो आपण की एक क्वेश्चन सायटोस्केलेटनवर आहे. त्याच्यानंतर सॉरी हा 3 क्वेश्चन जे आहेत ते मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनवर आहेत फक्त. त्याच्यानंतर न्यूक्लिअर पोरवर एक क्वेश्चन, जो की न्यूक्लिअर पोरवर एक क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर ट्रान्स प्रोटीन सॉर्टिंग मध्ये एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर जी सेल डिव्हिजन आहे झेड रिंग कधी फॉर्म होते, सेल डिव्हिजन मध्ये एक क्वेश्चन आहे. आणि जीन रेग्युलेशन वर एक क्वेश्चन. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टला इम्पॉर्टन्स आहे. मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टला इथे सर्वात जास्त आपण इम्पॉर्टन्स बघू शकतो. त्याच्यानंतर प्रोटीन सॉर्टिंग पण इथे आपल्याला एक मेजर टॉपिक दिसतो. त्याच्यानंतर बघूया 22ला तर एक्झामच झाली नाही तुमची. 23चा पॅटर्न बघूया. तर याच्यामध्ये पॅच क्लॅम्प टेक्निक विचारण्यात आली होती. त्याच्यानंतर ईस्ट सीडीके आणि G2 चेक पॉइंट ह्यावर एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर प्रोटीन फोल्डिंग, त्याच्यानंतर युबिक्युटिन लायगेज प्रोटीन डिग्रेडेशन. तर इथे बघू शकतो की दोन जे क्वेश्चन आहेत प्रोटीन फोल्डिंग रिलेटेड आलेले आहेत. त्याच्यानंतर एक टेक्निकवर क्वेश्चन आहे आणि एक जो आहे तो सेल डिव्हिजन मधला क्वेश्चन आहे. याचा नेक्स्ट पार्ट बघूया की याच्यामध्ये परत हीट शॉक प्रोटीन जे असतात युकॅरियोट्सवर त्यावर एक क्वेश्चन आला होता. आणि प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट जे सेल असतील त्यांच्या डिफरन्सवर इथे एक क्वेश्चन आला होता. तर याच्यामध्ये पण प्लॅच कॅम्प म्हणजे टेक्निक्स, एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आहेत. त्याच्यानंतर प्रोटीन सॉर्टिंग वर क्वेश्चन आहेत. आणि जो सेल्युलर रिस्पॉन्स असेल सेलचा टू स्ट्रेस त्याच्यावर एक क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर बेसिक क्वेश्चन आहे की प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटस सेल मधले काय आपल्याला डिफरन्सेस जे असतील त्यावर एक क्वेश्चन आला होता. डिस्टिंग्विश कॅरेक्टर हा एक क्वेश्चन बघायला भेटतो. त्याच्यानंतर 24चा पॅटर्न बघूया. लेटेस्ट जो गेल्या वेळेस पेपर झाला होता त्याच्यामध्ये क्लॅथ्रिन कोटेड वेसिकल फॉर्मेशन ह्यावर एक क्वेश्चन आला होता. हा कशाचा येईल, सेल ट्रान्सपोर्टचाच पार्ट येईल, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टचाच पार्ट येईल हा. त्याच्यानंतर सेल थेरी आहे. सेल थेरी नंतर मायक्रोटोव्हिल इनिबिशन हा ट्रेंड बघू शकता की तुम्ही एक वर्ष फक्त 2000 आय थॉट 2022 2023 मध्येच इनिबिशनचा क्वेश्चन मायक्रो सायटोस्केलेटनवर क्वेश्चन आला नाही. नाहीतर दरवेळेस आपला सायटोस्केलेटनचा क्वेश्चन इथे बघायलाच भेटतो. त्याच्यानंतर बिएल ग्रोथ कंडिशन जी मायक्रोबियल फिजिओलॉजी मधून एक क्वेश्चन इथे बघायला भेटतो. त्याच्यानंतर क्रोमोझोमल टेरिटरीज इन न्यूक्लियस वर एक क्वेश्चन आहे. सेल कम्युनिकेशन मधून इकडे चुकीनं आला. त्याच्यानंतर HSP वर पण एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सेल्युलर स्ट्रक्चर आणि मेकॅनिझम ह्यावर याचा जो ट्रेंड बघायला भेटला 24चा आपल्याला सेल्युलर स्ट्रक्चर आणि मेकॅनिझम वर क्वेश्चन होते. प्रोटीन आणि स्ट्रेस रिस्पॉन्स वर पण इथे क्वेश्चन होते. तर ह्याच्यामध्ये मेजर जे आहे ते एक क्वेश्चन ट्रान्सपोर्टर आहे, एक सायटोस्केलेटन आहे, एक बेसिक कन्सेप्ट जी सेल थेरीची आहे त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर सेल ऑर्गेनेलवर एक आहे, मायक्रोबियल फिजिओलॉजीवर एक आहे, आणि जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे त्याच्यावर एक आहे. तर ओव्हरऑल जर पॅटर्न बघितलं तर जे मेम्ब्रेन सेल्युलर ऑर्गेनेल्स असतात आणि मेम्ब्रेन फंक्शन असतात
याच्यावर आपल्याला 25 ते 30% क्वेश्चन मागच्या इयर्स मध्ये बघायला भेटतात. तर ह्या वेळेस पण जे एखाद्या सेल ऑर्गॅनेलवर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट, पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तर तुमचा सेल्युलर ऑर्गॅनल्स आणि मेम्ब्रेन फंक्शन, याच्यावर कंपल्सरी आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतातच. त्याच्यानंतर दुसरा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रोटीन्स आणि त्यांचं रेग्युलेशन, हा झाला दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक. ह्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन दरवर्षी बघायला भेटतात. ह्याच्यामध्ये हीट शॉक प्रोटीन असेल, युबिक्युटिन लायगेज असेल आणि प्रोटीन फोल्डिन असेल, तर यावर आपल्याला क्वेश्चन हमखास बघायला भेटतात. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन असेल आणि ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम असेल, यावर पण आपल्याला अराउंड 20% जे क्वेश्चन आहेत मागच्या 5 वर्षामध्ये ते ह्याच्यावर पण बघायला म्हणजे सेल डिव्हिजन आणि ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम वर बघायला भेटतात. ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम म्हणजे सायटोस्केलेटनचा पार्ट ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. सेल डिव्हिजन आणि सायटोस्केलेटन याच्यावर आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. आणि त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल टेक्निक्स जे आहेत ते लेस इम्पॉर्टंट आहेत, मात्र इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर 10 ते 15% क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर सेल्युलर मेकॅनिझम आणि स्ट्रेस रिस्पॉन्स याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. तर हे झाला पॅटर्न. तर ह्या एवढे जरी केलात तरी तुम्ही मेजर जे सेल बायोलॉजीवर क्वेश्चन येतील ते अटेम्प्ट करू शकाल आणि ते तुमचे राईट येण्याचे पण ते बरोबर येण्याचे पण तुमचे चान्सेस इन्क्रीज होतील. सर्वात महत्वाचं सेल्युलर ऑर्गॅनल्स आणि मेम्ब्रेन फंक्शन किंवा मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट जे आहे तो मॅन्डेटरी टॉपिक आहे, तो केलाच पाहिजे. त्याच्यानंतर प्रोटीन आणि प्रोटीन रेग्युलेशन हा पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन आणि ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम ह्यावर पण आपल्याला कंटिन्युअस क्वेश्चन बघायला भेटतात. तर पहिला तर इम्पॉर्टंट काय, सेल्युलर ऑर्गॅनल्स आणि मेम्ब्रेन फंक्शन, त्याच्यानंतर प्रोटीन आणि प्रोटीन रेग्युलेशन, त्याच्यानंतर सायटोस्केलेटन, सेल डिव्हिजन आणि सायटोस्केलेटन, सेल डिव्हिजन आणि ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल टेक्निक्स असेल त्याच्यावर क्वेश्चन आणि सर्वात शेवटी जे असेल स्ट्रेस रिस्पॉन्स याच्यावर. ॲव्हरेज जर काढलं आपण ऑर्गॅनल्स, मेम्ब्रेन आणि एटीपी सिंथेसिस त्याच्यावर 25 ते 30% आहे. 20 ते 25% प्रोटीन आणि प्रोटीन रेग्युलेशन आहे. त्याच्यानंतर सेल्युलर ट्रान्सपोर्ट आणि डिव्हिजन आहे आणि त्याच्यानंतर टेक्निक्स आणि डिसीज मेकॅनिझम ह्याच्यावर क्वेश्चन बघायला भेटतात. तर ह्याच्यावर जे सेल्युलर ऑर्गॅनल्स आणि मेम्ब्रेन फंक्शनवर जे क्वेश्चन होते ते काय, गोल्गी ॲपॅरेटस, मायटोकॉन्ड्रिया आणि सेल मेम्ब्रेनवर आले होते. तर ह्याच्यानंतर जे क्वेश्चन असतील ते दुसरे जे ऑर्गॅनल्स असतील त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्याचं जे रोल असेल, फंक्शन असेल त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, किंवा त्याच्या रिलेटेड जर डिसऑर्डर असतील जसं की लायसोझोम रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत त्याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रोटीन्स आणि प्रोटीन्स रेग्युलेशन ह्याच्यामध्ये की टॉपिक जे होते हीट शॉक प्रोटीन, युबिक्युटिन लायगेज, प्रोटीन फोल्डिंग, प्रोटीन सॉर्टिंग ह्यावर जे आहेत हे आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन बघायला भेटू शकतात. तर प्रोटीन फोल्डिंग आणि प्रोटीन ट्रान्सपोर्ट, प्रोटीन सॉर्टिंग हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन आणि ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. तर कंटिन्युअस आपल्याला सोडियम पोटॅशियम पंपवर क्वेश्चन बघायला भेटले. 2 वेळेस तर 5 वर्षात 2 वेळेस सोडियम पोटॅशियम पंपवर क्वेश्चन बघायला भेटले आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टवर पण 2 वेळेस क्वेश्चन बघायला भेटले. मग यावेळेस पॅसिव्ह ट्रान्सपोर्टवर किंवा दुसऱ्या एखाद्या जो पंप असेल त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सायटोस्केलेटनवर क्वेश्चन होते. त्याच्यानंतर मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे त्याच्यावर 1 वेळेस क्वेश्चन आला होता. तर ह्यावेळेस पण अशा पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन बघायला भेटू शकतात. सेल डिव्हिजन आणि सेल डिव्हिजनचं जे रेग्युलेशन आहे, चेक पॉइंट्स आहेत ते पण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल जे टेक्निक्स आहेत त्याच्यावर पण क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. लेस जरी असले तरी चान्सेस आहेत, स्टील चान्सेस आहेत. तर 2025 साठी हे जे 5 पॉइंट आहेत ते ऍटलिस्ट कव्हर केलेच पाहिजे. जसं मेम्ब्रेन डायनामिक्स याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन डायनामिक्स, सेल ऑर्गॅनेल्स, प्रोटीन फंक्शन, त्याच्यानंतर सेल डिव्हिजन, ट्रान्सपोर्ट आणि स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टम हे सर्व गोष्टी कव्हर केल्या पाहिजेत. ह्यात तुम्ही 4 गोष्टी बघू शकता. ऑर्गॅनल्सला सर्वात जास्त वेटेज आहे, त्याच्यानंतर प्रोटीन्स आहेत,
त्यानंतर सेल डिव्हिजन आणि ट्रान्सपोर्ट आहे आणि सर्वात शेवटी टेक्निक्स आहे. हे एवढं जरी केलात तरी तुम्ही जे सेल बायोलॉजी रिलेटेड क्वेश्चन येतील त्याला चांगल्या पद्धतीनं अटेम्प्ट करू शकाल. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे क्वेश्चन राईट येण्याचे पण चान्सेस इन्क्रीज होतील, कारण तुम्ही स्पेसिफिक टाइम टॉपिक सोबतच जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यासोबतच तिथे काय करणार आहात, एक्झाम देणार आहात. त्यामुळे तुमचे चान्सेस पण इन्क्रीज होतात. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघायचे आणि त्याच्यानुसार हा जो ट्रेंड आहे तो फॉलो करा, की सेल ऑर्गेनलचा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मेम्ब्रेन येतो, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट पण आहे तुमचा. की ह्या रिलेटेड जर तुम्ही ह्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी वाईज अभ्यास केला तर सेल बायोलॉजी मध्ये आउट ऑफ तुम्ही मार्क्स पण घेऊ शकता. तर थँक्यू. आजच्यासाठी इथेच थांबूया आपण. तुम्हाला जर प्रीमियम बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर थँक्यू व्हेरी मच. उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण असाच एका दुसऱ्या युनिट रिलेटेड इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन त्याचं अनालिसिस करूया. तर थँक्यू.